हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। RSSचे मोहन भागवत यांनी मुस्लिमांच्या 70 धर्मगुरूंची आज बैठक घेतली। कसं बघता या गोष्टीकडे? खरं तर आम्हाला प्रामाणिकपणाने सांगायचं तर आम्हाला अपेक्षा आहे की वंदनीय मोहनराव भागवत यांनी त्याचं स्पष्टीकरण करावं की का भेटले, कशासाठी भेटले आणि नेमक्या काय चर्चा झाल्या। कारण प्रश्न असा आहे ना, हीच भेट जर दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घेतली असती किंवा हिंदुत्ववादी एखाद्या संस्थेच्या अध्यक्षांनी घेतली असती तर त्याला किती प्रमाणात ट्रोल केलं गेलं असं आपण सगळे ओळखतो, आपण सगळे जाणतो। मग असताना वंदनीय मोहनराव आता दुसऱ्यांदा भेटलेत। पहिल्यांदा पण त्यांनी एकदा जामा मशिदीत जाऊन त्या इमामाला भेटले होते। त्याचं निष्पत्ती काय झाली तर काहीच नाही झालेली। आजही पहलगामच्या विरोधात कुठल्याही मुस्लिम प्रामाणिकपणाने रस्त्यावर उतरलेला नाही। ज्याप्रमाणे मुस्लिमांवर आक्रमणं होतात, मुस्लिमांवर काही हल्ला होतो तेव्हा जशा प्रमाणात रस्ता अडवला जातो, दंगल होते, त्या प्रमाणात काही विरोध अतिरेक्यांचा केलेला नाही आहे। आपण गेली 1400-1500 वर्ष एकत्र जरी राहत असलो हिंदू आणि मुस्लिम तरी आपण एकत्र झालेलो नाही आहोत। ही वस्तुस्थिती ते जाणीवपूर्वक दाखवत असतात हिंदूंना। अशा वेळी या भेटीमागचं राजकारण काय आहे, समाजकारण काय आहे, धर्मकारणसुद्धा काय आहे हे विचारायचा आमचा अधिकार आहे असं आम्ही मानतो। का बिहारच्या निवडणुकीमध्ये तिथली असलेली 15-20%, 25% मुसलमान मतं तुम्हाला खुणावत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं वंदनीय मोहनरावांनी प्रामाणिकपणे लोकांच्या समोर चर्चा करावी अशी आमची भूमिका आहे। पण या भेटीवर तुमचा आक्षेप नक्की काय? नाही, आम्हाला आक्षेप नाही आहे। आम्हाला त्याचं फलनिष्पत्ती काय आहे, कशासाठी भेटले होते ते विचारणं आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही विचारतो आहे। कसं आहे माहिती आहे का की मुस्लिम धर्मगुरूंना फक्त जर हिंदू धर्मगुरू भेटले असते तर आम्ही एक वेळ मान्य केलं असतं की चला काय धर्माच्या चर्चा होत आहेत, त्यातून काही चांगलं निष्पन्न होतं आहे का। पण धर्मगुरूंना एक सामाजिक हिंदुत्ववादी म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या हिंदुत्ववादी संघटनेचा सर्वात मोठा प्रमुख जर मुस्लिम धर्मगुरूंना मुस्लिम राजकीय नेत्यांना, सामाजिक नेत्यांना भेटणं एक वेळ काहीतरी चांगलं घडते का असं बघायला हरकत नाही। पण जर धर्मगुरूंना भेटणं होत असेल स्वतः धर्मगुरू नसताना तर त्याच्यामागचं कारण विचारण्याचा अधिकार देशातल्या प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाला संघाविषयी आदर आणि प्रेम असणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना आहे, आम्ही तो निभावू। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की सबका साथ सबका विसाथ। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की बटेंगे तो कटेंगे। कदाचित हा नारा असं म्हणून एकत्रित येण्याचं असं काही असेल का? काय करायचं माहिती का, मुद्दाम मतदारांचं कन्फ्युजन करायचं। एकाने खूप कडवट हिंदुत्ववादी भूमिका घ्यावी आणि एकाने मवाळ भूमिका घ्यावी, असं करून हिंदूंना फक्त मेंटली डिस्टर्ब करायचं काम काही चाललं आहे का सर्व राजकीय पक्षांकडनं हे सुद्धा बघायचं आहे। आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही फक्त 14 आणि 19ला फक्त हिंदुत्ववादींच्या मतावर निवडून आलेला आहात, मग जो देगा साथ उसका होगा विकास अशी का घोषणा करत नाही? तुम्ही कुणाच्याही बाजूनी कितीही काही केलं तरीसुद्धा तुम्हाला मुस्लिमांची मतं पडत नाही आहे, ती वस्तुस्थिती आहे। त्यासाठी तुम्हाला 4-4 वेळा धर्मगुरूंना भेटावं लागतं आहे, मशिदीपर्यंत जावं लागतं आहे। नको ना, गरज नाही ना, हिंदूंची मतं पुरेशी आहे तुम्हाला निवडून येण्यासाठी। मग कशाची हिंदूंच्याच मनात तुमच्याविषयी शंका निर्माण करताय असं हिंदू महासंघाची प्रश्न आहे। आम्हाला दिवाळीला करंज्या, चकल्या काही आलेलं नाही आहे, पण जर मुस्लिमांना मोदी की स्वागत जात असेल तर आम्हाला मनापासून वाईट वाटणं स्वाभाविक आहे ना। कष्ट आम्ही करायचे, तुमचे विचार आम्ही पोचवायचे, तुमच्या विचारांसाठी आम्ही दगडं खायची, आणि स्वागत जर नको तिथं जात असेल तर आम्ही विचार करायला आणि विचार लावायला आमची जबाबदारी असं आम्ही मानतो। तर भारतामध्ये विविधतेत एकता म्हटलं जातं, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या मोठ्या काही घडामोडी घडत आहेत अशावरती खरं तर अंतर्गतच देशात कलह नसावा, हा सर्व देश एकसंध असावा, ह्या भूमिकेतून जर कदाचित ते त्यांच्याशी भेटले असेल, त्यांची चर्चा केली असेल, मग त्यांनी तसं स्पष्ट करावं पहिलं। दुसरं लक्षात घ्या, भारत हा आजसुद्धा सेक्युलर देश आहे असं आम्ही मानतो। तो सेक्युलर आहे कारण या देशातल्या 92%, 90% हिंदूंना तो सेक्युलर हवा आहे। मुस्लिमांना त्यांचा देश सेक्युलर नको असतो। पाकिस्तान सेक्युलर नाही आहे, अफगाणिस्तान सेक्युलर नाही आहे, इराण, इराक सेक्युलर नव्हते। ह्या देशातल्या हिंदूंना आजही वाटतं की सेक्युलर राहावं, जगात चांगला संदेश जावं, आम्ही शांतीने राहावं। प्रश्न असा की समोरच्यांना तसं वाटतं का? ते जर वाटत नसेल आणि गेली 100 वर्ष जवळ महात्मा गांधी 1920 पासून आपण सुरुवात केलं, आता 100 वर्ष होऊन गेली गांधीजींपासून आजपर्यंत, आपण जर त्यांना कुरवळण्याचं आणि आमच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न होत असेल तर 100 वर्षानंतरसुद्धा आमचे राजकीय नेते, आमचे सामाजिक नेते, आमची प्रशासकीय यंत्रणा कोणी सुधारलेलं नाही आहे, कोणी योग्य धडा घेतलेला नाही आहे आणि मुळात इस्लामचा कोणी अभ्यास केलेला नाही आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। RSSचे प्रमुख मोहन भागवत यांनी जे 70 मुस्लिम धर्मगुरूंशी भेट घेतली आहे त्या भेटीचं नक्की कारण काय आहे ते त्यांनी स्पष्ट करावं अशी भूमिका जी आहे ते हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन नागेश मरडेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव